केतन कुठे बँकर्सची मीटिंग SLBC केतन जो कागदात माझ्या मुख्यमंत्री कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर खरं तर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू झाल्यापासून त्यांनी इशारा दिल्यापासून पांडुरंग फुंडकर आता पहिल्यांदाच पत्रकारांना सामोरे येत आहेत. शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू व्हायच्या पूर्वसंध्येला शेतकरी आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये सुमारे 2.5 तास बैठक झाली होती, मात्र त्यातून काहीच तोडगा निघाला नाही. आज राज्यातल्या बँकर्सची बैठक झाली. स्टेट लेवल बँकिंग कमिटी जी या खरीपाच्या हंगामाकरता क्रेडिट प्लॅन तयार करते आणि पीक कर्जाच्या संदर्भातली स्ट्रॅटेजी ही डिसाईड करते. त्याची बैठक होती. त्या बैठकीमध्ये या वर्षाकरता 17-18चा जो खरीप सीझन आहे त्याकरता 54,000 कोटी रुपये पीक कर्ज आणि 23,000 कोटी रुपये टर्म लोन अशा प्रकारचा क्रेडिट प्लॅन हा मंजूर करण्यात आला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत क्रॉप लोन जवळजवळ 3,500 कोटी रुपयाने जास्त यावर्षी प्लॅन करण्यात आला आहे. मागच्या खरीपाच्या आणि रबीचे जे काही टार्गेट्स होते ते 82% अचीव होऊ शकले आहेत आणि त्यामध्ये विशेषतः औरंगाबाद, जळगाव, नागपूर, परभणी, पुणे, रायगड, सांगली आणि वर्धा या जिल्ह्यांनी 100% टार्गेट्स अचीव केलेले आहेत. काही जिल्हे थोडे मागे राहिले आहेत, त्यांनाही यावर्षी टार्गेट्स अचीव करण्याकरता प्रोत्साहित केलं जाईल. औरंगाबाद, जळगाव, परभणी, नाशिक ते बंद करू का? आवाज यायचा येतोय का? गरज नसेल माहिती. नावं परत एकदा जिल्ह्यांची. औरंगाबाद, जळगाव, नागपूर, परभणी, पुणे, रायगड, सांगली आणि वर्धा यावर्षी विशेषत्वाने 2-3 मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे. जवळजवळ 13 जिल्हा बँका अशा आहेत की ज्यांच्याजवळ लिक्विडिटीची कमतरता आहे. नाशिक सारखी बँक असेल, जळगाव सारखी बँक असेल, या बँकांमध्ये कशाचा आवाज येतो? बंदच आहे. बंद आहे माहिती यांच्याच कुठलं तरी माहिती विशेषतः नाशिक असेल, जळगाव असेल किंवा इतर जवळजवळ एकूण 13 बँका अशा आहेत की ज्या बँकांमध्ये लिक्विडिटीचा प्रॉब्लेम आहे. त्या बँकांना राष्ट्रीयकृत आणि कमर्शियल बँकांनी आपलं एजंट म्हणून नेमावं आणि लिक्विडिटी उपलब्ध करून द्यावी आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज द्यावं अशा प्रकारचा निर्णय आज केलेला आहे. त्या संदर्भातली स्ट्रॅटेजी
पुढच्या 7-8 दिवसामध्ये तयार करण्याकरता SLBCचे चेअरमन, फायनान्स सेक्रेटरी आणि राज्य शिखर बँकेचे प्रमुख अशा तिघांची एक समिती तयार करण्यात आली आहे, जी 7 दिवसात याच्या संदर्भातली स्ट्रॅटेजी तयार करून या बँकांच्या थ्रू कसं काय आपल्याला शेतकऱ्यांना लेंडिंग करता येईल त्या संदर्भातला निर्णय हा केला जाईल. यासोबत विशेषतः जे महिलांचे सेल्फ हेल्प ग्रुप्स आहेत त्यांना जी काही कर्ज आहे त्याच्यामध्ये कमर्शियल बँकांनी चांगल्या प्रकारे कर्ज उपलब्ध करून दिलं आहे, पण राष्ट्रीयकृत बँकांचं मात्र त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन कमी आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांनी देखील त्याचं पार्टिसिपेशन वाढवावं अशा प्रकारचे निर्देश राष्ट्रीयकृत बँकांना देण्यात आलेले आहेत. आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की या जेवढे बचत गट आहेत यांनी 99% कर्ज परत केलेलं आहे. म्हणजे त्यांचं कर्ज परत करण्याची जी काही टक्केवारी आहे ती 99% आहे. त्यामुळे त्यांना अधिकचं कर्ज कसं मिळेल अशा प्रकारचा त्याचंही प्लॅनिंग आजच्या या बैठकीमध्ये हे करण्यात आलेलं आहे. किती क्वांटम आता त्याचा क्वांटम आता माहिती नाही, मी सांगतो तुम्हाला. आता माईक बंद आहे ना. इथे मोबाईल कोणाचा ठेवला आहे का? नाही रेकॉर्डर रिसिव्हर मधला प्रॉब्लेम आहे. जरा तुला रिसिव्हरच बंद करायला सांगा. तिकडनं आवाज येतोय. माईक साऊंड बरं ठीक आहे म्हटलं. ऍम्प्लिफायर बंद केलाय का रे? आणि या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा या प्लॅनच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. यासोबत राज्यामध्ये काही भागांमध्ये शेतकरी संप अशा प्रकारे आज एक आंदोलन सुरू झालेलं आहे. खरं म्हणजे या सर्व शेतकरी नेत्यांशी आम्ही सातत्याने चर्चा करतो आहोत, चर्चा करण्याचा प्रयत्न करतो आहोत. यापुढे देखील आम्ही चर्चा करणारच आहोत. आणि जे जे मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत त्या मुद्द्यांच्याबद्दल सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे. किंबहुना त्यातल्या अनेक गोष्टींवर सरकार कारवाई देखील करते आहे. आत्ता जो काही शेतकरी संप चाललेला आहे याच्याने एक प्रकारे शेतकऱ्यांनाच वेठीस धरलं जात आहे. शेतकऱ्यांच्या भाज्यांचे ट्रक अडवणं, त्यांचं दूध अडवणं, यातनं शेतकऱ्यांचं अधिक नुकसान होणार आहे. आणि विशेषतः संप म्हटल्यानंतर हा व्हॉलेंटरी असायला हवा. मात्र काही प्रमाणात जाणीवपूर्वक शेतकऱ्यांचं दूध अडवलं जात आहे. काही दूध संघांनी आम्ही संकलन करणार नाही असं सांगितलं आणि हे संकलन केलं नाही. खरं म्हणजे ज्या दूध संघांनी विशेषतः नगर जिल्ह्यातल्या संकलन केलेलं नाही त्या दूध संघाला माझं आव्हान आहे की त्या दूध संघाने शेतकऱ्यांची जी मागणी आहे त्या मागणीप्रमाणे दुधाचा भाव दिला पाहिजे. कारण तो दूध संघ देखील शेतकऱ्याकडनं 22 आणि 25 रुपयाला दूध घेतो आणि मुंबईमध्ये 60 रुपयाला विकतो. त्यामुळे वाढीव भाव शेतकऱ्यांना देण्यावर सरकारचं कुठलंही बंधन नाही आहे. मिनिमम भाव काय असला पाहिजे या संदर्भात सरकार सांगते. आणि म्हणून
एक प्रकारे काही राजकीय लोक या संपाच्या आड, अरे बाबा ते बंद कर ना, काय चाललंय ते दारच बंद करा ना, बंद कर, दार बंद करून टाक. हा बाहेर आहे, लाईव्ह चालू. राजकीय लोक संपाच्या आड, काही लोक विशेषतः ज्यांच्या संघर्ष यात्रेला कुठलाही पाठिंबा मिळाला नाही, अशी काही मंडळी या संपाच्या आड हिंसा करण्याचा प्रयत्न करतायत, जाणीवपूर्वक शेतकऱ्याला रोखण्याचा प्रयत्न करतायत, येणारं दूध भाजीपाला थांबवण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्यांचा प्रयत्न हा देखील आहे की कुठेतरी पोलिसांशी संघर्ष व्हावा, याला गालबोट लागावं आणि त्यातनं हा संप चिघळता यावा, अशा प्रकारचा प्रयत्न देखील चाललेला आहे. मुळात आपण जर बघितलं तर गेल्या सरकारच्या तुलनेमध्ये या राज्य सरकारने सातत्याने शेतकऱ्यांकरता निर्णय घेतले आहेत. आपण जर बघितलं तर गेल्या सरकारच्या 15 वर्षामध्ये शेतकऱ्यांना मिळालेली थेट मदत ही 4-4.5 कोटी रुपये आहे. या सरकारमध्ये ती 12,000 कोटी रुपये आहे. इन्शुरन्सच्या माध्यमातून गेल्या सरकारच्या 15 वर्षात शेतकऱ्यांना मिळालेली मदत ही 4,000 कोटी रुपये आहे आणि केवळ 2च वर्षात या सरकारच्या माध्यमातून मिळालेली मदत 6,500 कोटी रुपये आहे. अगदी आपण जर डाळींचे भाव घेतले, शेतमालाचे भाव घेतले, तर ते देखील गेल्या सरकारच्या तुलनेमध्ये या सरकारमध्ये अधिक आहे. एखाद्या कमोडिटीच्या संदर्भात कधी खूप किमती वाढणं किंवा किमती कमी होणं हे होतं. ते कसं होऊ नये याकरता सरकार निश्चित प्रयत्न करते आहे. पण तरी देखील तुलनात्मक दृष्ट्या या सरकारनं शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेतलेले आहेत. विशेषतः फळं आणि भाजीपाला हा नियमनमुक्त केल्यामुळे शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात मदत होते आहे. NDDBच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात डेअरी डेव्हलपमेंटचं काम आम्ही सुरू केल्यामुळे ज्या ज्या ठिकाणी हे काम आम्ही सुरू केलं तिथे दुधाचे भाव हे किमान 4 रुपयांनी वाढलेले आहेत आणि ते अजून वाढले पाहिजेत, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. खरं म्हणजे गेल्या सरकारच्या काळामध्ये दुधाचा ब्रँड, जो महाराष्ट्राचा हक्काचा ब्रँड होता, तो ब्रँड पूर्णपणे नष्ट झाल्यामुळे आज दुधाच्या शेतकऱ्याला पाहिजे त्या प्रमाणात भाव मिळत नाही. आपण बघितलं की गुजरातने अमूलसारखा एक ब्रँड तयार केला. त्या एका ब्रँडमुळे गुजरातमधला शेतकरी समृद्ध झाला. आमच्या इथे नेत्यांचे ब्रँड हे मजबूत आणि सरकारचा ब्रँड हा कमकुवत. नेत्यांचे दूध संघ हे तेजीत आणि शेतकऱ्याकडनं मात्र कमी दराने दूध घ्यायचं, हे सातत्याने सुरू असल्यामुळे आज दूध उत्पादक शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणात अडचणीची स्थिती सातत्याने येताना दिसते. राज्य सरकारने हाही प्रयत्न केला आहे की राज्यातलं दूध वाढलं पाहिजे, आपला ब्रँड मजबूत झाला पाहिजे. त्याकरता आता आर्य शक्तीसारखा ब्रँड किंवा काही ब्रँड्स आम्ही तयार केलेले आहेत जे ॲग्रेसिव्हली आम्ही मार्केटमध्ये आणतो आहोत आणि त्यातनं शेतकऱ्याला अधिक मदत कशी होईल हा प्रयत्न आमचा आहे. मुळामध्ये शेतकऱ्यासमोरच्या ज्या अडचणी आहेत त्या गेल्या 15-20 वर्षातल्या अडचणी आहेत. केवळ हे सरकार आलं म्हणून त्या अडचणी आलेल्या आहेत असं नाही आहे. पण हे खरं आहे की शेतकरी सातत्याने आमच्या संकटात असतो आणि म्हणूनच त्याच्या पाठीशी राज्य सरकार पूर्ण ताकदीनं उभं आहे. हेही मी सांगितलं पाहिजे की जलयुक्त शिवारसारखी एक योजना केल्यानंतर
आज राज्याचा कृषी क्षेत्राचा ग्रोथ रेट हा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि सातत्यातल्या दुष्काळानंतर यावर्षी 12.5% हा ग्रोथ रेट आपल्याला पाहायला मिळतो आहे. मी परवा यवतमाळमध्ये गेलो होतो, जिथे एक पीक होत होतं तिथे 3 पिकं लोकांनी घेतली आहेत आणि उन्हाळी भुईमूग यवतमाळसारख्या जिल्ह्यामध्ये 45,000 हेक्टरवर झाली आणि आपण जर त्याचं क्वांटिफिकेशन केलं तर जलयुक्त शिवारमध्ये आपण तिथे 150 कोटी रुपये खर्च केले आहेत आणि उन्हाळी भुईमूग ही 450 कोटी रुपयाची तिथे झालेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रामध्ये गेल्या वर्षभरात सुधारणा झाली आहे. हे खरं आहे की 3-4 वर्षाच्या दुष्काळामुळे एक मोठ्या संकटातनं हे क्षेत्र अजूनही जात आहे. पण मला असं वाटतं की आता त्यातनं या क्षेत्राला बाहेर काढण्याकरता राज्य सरकार प्रयत्न करते आहे आणि म्हणून जे संप करतायत त्यांना आजही आमचं आव्हान आहे की त्यांनी राज्य सरकारच्या सोबत काम करावं आणि शेतकऱ्यांना एका दिवसामध्ये आपण या समस्येतनं बाहेर काढू शकत नाही. त्यांनाही मान्य आहे, आम्हालाही मान्य आहे. याच्याकरता प्रयत्न करावे लागतील. त्या प्रयत्नांमध्ये त्यांनी देखील मदत करणं हे गरजेचं आहे. त्यांची मदत आम्ही घेऊ इच्छितो. त्यांचे ज्या सजेशन्स आहेत ते सजेशन्स देखील निश्चितपणे आम्ही त्यांना मागच्या वेळी सांगितलं की त्याच्यावर आम्ही काम करू आणि त्यातनं शेतीचं जे क्षेत्र सातत्याच्या निगेटिव्ह ग्रोथ रेटमधनं एका पॉझिटिव्ह ग्रोथ रेटमध्ये येत आहे, त्या क्षेत्राला पुढचे 2-3 वर्ष जर आपण पॉझिटिव्ह ग्रोथ रेटमध्ये ठेवू शकलो तर निश्चित शेतकऱ्यासमोरच्या अडचणी दूर होतील. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात आता आम्ही मार्केटमध्ये सुधार करतोय, प्रोसेसिंग आम्ही करतोय. आज आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये शेतीसमोरची सगळ्यात मोठी अडचण ही आपली उत्पादकता आहे आणि उत्पादकतेच्या बाबतीत महाराष्ट्र हा फार खाली असल्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना जेवढा खर्च येतो उत्पादन खर्च त्या मानाने त्यांना हमीभाव परवडत नाही. ते हमीभाव परवडले पाहिजे याकरता उत्पादकता वाढावी म्हणून राज्य सरकारने उन्नत शेती समृद्ध शेतकरी अशा प्रकारचा एक कार्यक्रम हातामध्ये घेतला आहे, ज्या कार्यक्रमाच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात उत्पादकता वाढवायची आणि जेवढं जेनेटिक पोटेन्शियल असेल त्या पिकाचं तेवढा यील्ड आला पाहिजे. अशा प्रकारे सर्व प्रकारची मदत ही शेतकऱ्याला करायची अशा प्रकारचा कार्यक्रम राज्य सरकारने हातामध्ये घेतलाय. त्यासोबत राज्य सरकारने गटशेतीचा एक उपक्रम हातामध्ये घेतलाय की ज्याच्यामध्ये 20 शेतकरी आणि 100 एकर जमीन एकत्रित आली तर राज्य सरकारच्या सगळ्या योजना या एकत्रितपणे त्या शेतकऱ्यांना देण्याच्या संदर्भातली गटशेतीची योजना आणली आहे. यांत्रिकीच्या संदर्भात शेतकऱ्यांचे गट स्थापित करून त्यांना मोठ्या प्रमाणात यांत्रिकी देऊन त्या माध्यमातून शेतीचं जे होल्डिंग छोटं झालं आहे त्याच्यामुळे जी परवडत नाही ती शेती परवडणारी होईल अशा करता हे गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि तसे गट देखील स्थापन करणं सुरू केलेलं आहे. विशेषतः आज जर महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात आपण जाऊन बघितलं तर सगळ्या दुष्काळी भागामध्ये किंवा जिथे पाणी कमी आहे हजारोच्या संख्येनं लोक हे स्वतः श्रमदान करून आपलं गाव जलयुक्त करतायत आणि जे गावं जलयुक्त होत आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक पिकं घेत आहेत, फळ पिकं घेत आहेत. मी परवा सांगोल्याला गेलो होतो, आपल्यापैकी काही लोक तिथे होते. आपण बघितलं एका शेतकऱ्यांनी त्याच्या शेतीमध्ये नेलं आणि त्यांनी कसं 2.5 हेक्टरमध्ये त्यांनी 2.5 एकरामध्ये त्यांनी ॲपल बेर लावलं आणि त्यातनं 25 लाख रुपये कमवले ते त्यांनी दाखवलं. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्यांनी नरेगाच्या शेततळ्यातनं आणि नरेगाच्या प्लांटेशनमधनं 14 टन डाळिंब कशी घेतली ते त्या ठिकाणी दाखवलं. त्यामुळे हे परिवर्तन होत आहे. याकरता राज्य सरकार पूर्णपणे प्रयत्नशील आहे. राज्य सरकारचा सगळा फोकस हा शेती आहे आणि मी आकडेवारीसहित सांगितलं की जुन्या सरकारच्या 15 वर्षापेक्षा जास्त पैसा हा कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये देखील या राज्य सरकारने केला आहे. पण इतक्या वर्षातले ही शेती समोरची समस्या असल्यामुळे त्याला निश्चितपणे थोडासा वेळ लागतो आहे, तो लागणार आहे.
पण त्याच्याकडे अतिशय सकारात्मकतेने राज्य सरकार पाहते आहे। एक मुद्दा सातत्याने कर्जमाफीच्या संदर्भात येतोय। या संदर्भात मी राज्य सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट केलेली आहे की राज्यामध्ये 1,34,00,000 खातेदार शेतकरी आहेत। या 1,34,00,000 खातेदार शेतकऱ्यांपैकी 31 लाख शेतकरी असे आहेत की जे इन्स्टिट्यूशनल क्रेडिट लिमिटच्या बाहेर गेले आहेत, सिस्टीमच्या बाहेर गेले आहेत, म्हणजे जे कर्जबाजारी झाले आहेत, ज्यांना नव्याने कर्ज मिळत नाही। 1 कोटी किंवा त्यातले 90 लाख असेल, 10 लाख समजा ऋण घेत नाहीत, पण 90 लाख शेतकरी असे आहेत की जे कर्ज घेतात आणि नियमित भरतात। त्याच्यामुळे या 31 लाख लोकांना सिस्टीममध्ये परत आणायचं असेल तर त्यांच्या संदर्भातला कर्जाचा आपल्याला विचार करावा लागेल आणि राज्य सरकार तो सकारात्मक विचार करते आहे। त्याच्या संदर्भात आम्ही ACSची कमिटी तयार केली आहे, त्यांनी त्या संदर्भातल्या काही उपाययोजनांचा विचार केलेला आहे। आजही SLBCमध्ये त्या संदर्भातली चर्चा झाली आहे। त्यामुळे तो जो काही निर्णय आहे तो राज्य सरकार या 31 लाख लोकांकरता घेईल। आणि यातही मला सांगितलं पाहिजे की हे 31 लाख लोक जे कर्जात गेलेले आहेत, यातले 60% लोक किंवा त्यापेक्षा जास्त हे 2012-13तले आहेत, म्हणजे त्यांना त्याही काळामध्ये लोन मिळालेलं नाही, 13-14 मध्ये लोन मिळालेलं नाही। 12-13च्या काळामध्ये जवळजवळ यातले 60 ते 70% लोक हे कर्जबाजारी झालेले आहेत, पण त्यांना आता आपल्याला कर्जाच्या नेटमध्ये आणावं लागेल। आणि एक प्रकारे अशी जी भावना तयार केली जाते की सरसकट कर्जमाफी होणार आहे, तर हे कुठल्याही सरकारला शक्य नाही सरसकट कर्जमाफीचं। ज्यावेळेस UPAच्या सरकारनं कर्जमाफी केली होती त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये फक्त 7,000 कोटी रुपयाची कर्जमाफी झाली होती आणि 30 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली होती। तेव्हा महाराष्ट्रातले खातेदार शेतकरी 1,24,00,000 होते आणि त्यातल्या 31 लाख लोकांची कर्जमाफी झाली होती। UPमध्ये 2.5 कोटी शेतकरी आहेत, त्यातल्या 70 लाख शेतकऱ्यांची जे अशाच प्रकारे इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेले आहेत त्यांची कर्जमाफी झालेली आहे। तेच आपण आंध्र प्रदेश किंवा तेलंगणात बघितलं, तिथेही जे इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेले आहेत त्यांची कर्जमाफी झाली आहे। पण हे जे काही 90 लाख 1 कोटी लोक जे नियमित कर्ज भरतायत त्यांच्यामध्येही अशी भावना तयार करण्यात येते आहे की तुमची कर्जमाफी होणार आहे त्यामुळे तुम्ही कर्ज भरू नका। मला असं वाटतं की अशा प्रकारची भावना तयार करणे चुकीचं आहे। याचं कारण एकूण जर या कर्जाचा विचार केला तर 1,34,000 कोटी रुपयाचं कर्ज आहे आणि एवढं राज्य सरकारचं उत्पन्नच नाही आहे जर आपण एकूण सगळा कमिटेड एक्सपेंडिचरचा विचार केला तर। त्यामुळे ही जी काही भावना तयार करून जे नियमित कर्ज भरतात त्यांनी कर्ज भरू नये अशा प्रकारे जी काही एक सिस्टीम तयार केली जाते त्यांनी त्या शेतकऱ्यांचंही नुकसान होणार आहे, त्यांनी बँका देखील अडचणीत येणार आहेत। आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भातही अतिशय स्पष्टता गेली पाहिजे। हे जरूर आहे की मी विधानसभेतही सांगितलं की ज्यावेळेस या 31 लाख लोकांचा आम्ही विचार करू त्यावेळी जे नियमित कर्ज भरणारे आहेत त्यांनाही काही ना काही सवलत मिळाली पाहिजे, हा विचार निश्चित राज्य सरकार करेल। आणि म्हणून या प्रत्येक बाबतीमध्ये या 31 लाख लोकांना सिस्टीममध्ये, आणि पुन्हा एकदा सांगतो की हे 31 लाख लोक हे सरकार आल्यानंतर सिस्टीमच्या बाहेर गेलेले नाही आहेत, हे जुन्या सरकारमध्येच यातले जवळजवळ 70% लोक किंवा त्यापेक्षा जास्त हे जुन्या सरकारमध्येच सिस्टीमच्या बाहेर गेलेले आहेत आणि त्यावेळी त्यांना सिस्टीममध्ये परत आणण्याकरता कुठलाही विचार करण्यात आलेला नाही। पण हा राज्य सरकार मात्र त्या संदर्भातला विचार करते आहे आणि त्या संदर्भात जी काही योजना आहे ती योजना आम्ही निश्चितपणे जनतेपुढे घेऊन जाऊ आणि त्या योजनेतनं त्या शेतकऱ्यांना देखील मदत करू। मला असं वाटतं एक तुरीचा मुद्दा देखील सातत्याने मांडला जातो आणि हे देखील मला अतिशय स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की एकूण आपण जर बघितलं तर राज्यामध्ये 20 लाख टन तूर तयार झाली आणि याच्यातली जवळजवळ 6 लाख टन तूर ही राज्य सरकारने खरेदी केली आहे। हा रेकॉर्ड आहे। हा रेकॉर्ड याकरता आहे की यापूर्वी UPAच्या सरकारनं, आघाडीच्या सरकारनं देखील अशाच प्रकारची योजना तयार केली होती। त्यावेळेस साधारण 13 ते 14 लाख टन ही तूर होती आणि 13 ते 14 लाख टन तूर असताना 15 मार्चला त्या सरकारनं खरेदी केंद्र बंद केले होते आणि एकूण खरेदी केवळ 20,000 टन केली होती। 20,000 टन, 1 लाख टन हे नाही। आणि आता 6 लाख टनाची खरेदी ही तुरीची जवळपास म्हणजे 5 लाख टन झाली आणि 6 लाख टनापर्यंत ती जाईल। आणि आजच आम्ही पुन्हा केंद्र सरकारला विनंती केलेली आहे की त्यांनी 15 जूनपर्यंत याला वाढ द्यावी
आणि मला विश्वास आहे की केंद्र सरकार 15 जूनपर्यंत त्याला वाढ देईल. त्यामुळे शेतकऱ्याच्या पाठीशी राज्य सरकार हे पूर्णपणे उभं आहे. या अडचणीतनं राज्य सरकार निश्चितपणे वाट काढते आहे आणि म्हणून माझी पुन्हा एकदा जे संप करतायत त्यांना विनंती आहे की आपल्या शेतकऱ्याला या ठिकाणी वेठीस धरायच्या ऐवजी सरकारसोबत त्यांनी चर्चा करावी, सरकारसोबत त्यांनी काम करावं आणि शेतकऱ्याला कर्जमुक्त कसं करता येईल आणि शेतकऱ्याची शेती परवडणारी कशी होईल, ती शाश्वत कशी होईल या संदर्भात प्रयत्न करावा. अर्थात बहती गंगा में हात धुणं असं ज्याला म्हणतात, असे काही राजकीय पक्ष त्याच्यामध्ये करतायत आणि त्यांचा हा प्रयत्न आहे की हे अधिक चिघळावं आणि हे याच्या पाठीमागे अजून शेतकऱ्यांना त्रास व्हावा. पण मला असं वाटतं की जे खरे शेतकऱ्यांचे नेते असतील ते सुज्ञ आहेत आणि ते निश्चितपणे सरकारसोबत बसून याच्यात तोडगा काढतील. आजच्या संपाची स्थिती काय आहे एकूण आपल्या माहितीनुसार? आजचा जो संप आहे त्याच्यामध्ये नाशिक आणि नगर फाटा जो आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन झालेलं आहे. नाशिक जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, नगर जिल्हा असेल, यात काही ठिकाणी आंदोलनं झालेली आहेत. काही बाजार समित्या बंद आहेत. मराठवाड्यात 1-2 ठिकाणी आंदोलनं झालेली आहेत. एकूण आता तसं वातावरण पीसफुल आहे, पण काही ठिकाणी पोलिसांवर दगडफेक देखील झालेली आहे आणि मला असं वाटतं की शेतकऱ्यांचे नेतेही दगडफेक करणार नाहीत. या दगडफेकीच्या पाठीमागे निश्चितपणे हे आंदोलन चिघळलं पाहिजे अशा प्रकारची मानसिकता असलेले काही पक्षांचे कार्यकर्ते हे निश्चितपणे आहेत. हे विरोधक राज्यामध्ये शहरांसाठी काहीतरी म्हणजे उपाययोजना केल्यात का? पुरवठा जो कमी होणार आहे त्याच्यामुळे शहरावरती परिणाम होतील. आज तरी कुठेही तुटवडा नाही आहे आणि मला विश्वास आहे की आम्ही जे आंदोलक आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून यातनं मार्ग काढू. तर काळा बाजार वाढण्याची भीती वाटते, कारण की आता शेतमाल येत नाही किंवा दूध येत नाही, असं करून जे काही आता स्टॉक बाजारात आहे ती भीती वाटते. त्याच्यावरती काही रोखण्याचा प्रकार? पणन विभागाने याच्याकडे पूर्ण लक्ष ठेवलेलं आहे. किती माल आलेला आहे याची माहिती पणन विभाग सातत्याने घेतो आहे. कुठे कमतरता असेल तर ती कमतरता दूर करण्याचं काम केलं जाईल. 31 लाख लोकांना सांगितलं की तुम्ही एक योजना करतोय, ती कर्जमाफी होणार की त्यांना फ्री सबसिडी होणार? असं आहे, त्यांना जर आपल्याला इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीममध्ये आणायचं असेल तर त्यांच्या जुन्या कर्जाचा विचारच करावा लागेल. योजना आम्ही घोषित करू ना, कशाला काळजी करू. नाही, त्याचा आकडा किती असेल? आकडा आत्ता साधारणपणे जे काही त्याचा आकडा दिसतो तो 30,000 कोटी रुपयाचा दिसतोय. आता दुसरा विषय असा आहे की शेतकऱ्यांची मूळ मागणी कर्जमाफी जर आहे का, परंतु त्याबरोबर जी मार्केटमध्ये जी काय मध्यस्थांची दलालीची अडचणची जी काय उत्पन्नात त्रास होतो तो सगळ्यात मोठा त्रास आहे. तो मोडीत काढावा ही सरकारकडून सगळी मोठी अपेक्षा आहे. तर आता त्याबद्दल एपीएमसी मार्केट असतील या बाजार समिती असतील मध्यस्थांची उत्पन्न 2 गोष्टी त्यातल्या महत्त्वाच्या आम्ही केलेल्या आहेत. एक पहिली महत्त्वाची गोष्ट अशी की आम्ही फळं आणि भाजीपाला हा बाजार समितीच्या नियमनातनं बाहेर काढला आहे. आता ही मागणी येते आहे की धान्य कडधान्य देखील त्यातनं बाहेर काढावं. त्याही संदर्भात राज्य सरकार विचार करते आहे. त्याचाही निश्चितपणे आम्ही निर्णय करू. दुसरी गोष्ट अशी की या जुलैच्या अधिवेशनात आम्ही कायदा आणतोय की हमी भावापेक्षा कमी भाव देणं हा कायदेशीर गुन्हा ठरेल अशा प्रकारचा कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद. आजही ते चुकीचं आहे, पण त्याला डिफाईन्ड गुन्हा नाही आहे. त्यामुळे त्याला डिफाईन्ड गुन्ह्याच्या संज्ञेमध्ये आणण्याकरता कायद्यामध्ये बदल करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. म्हणजे 31 लाख लोकांची योजना ती किती दिवसात साधारणपणे योग्य वेळी करू आम्ही. त्याचीच कारवाई चालली आहे. प्रामुख्याने कर्जमाफी शिवसेनेने पुन्हा एकदा मागणी केली की कर्जमाफी करावी आणि त्यांनी या संपाला पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे राजू शेट्टीने सुद्धा 1 महिन्याचा अल्टिमेटम. नाही, आता कोणी पाठिंबा द्यायचा कोणी विरोध करायचा या संदर्भात मी काही बोलत नाही. मुळामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ताकदीनं उभं आहे आणि मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सगळ्यांनी पुढे येऊन त्यातनं मार्ग काढला पाहिजे. शेतकऱ्यांचा प्रश्न हा काही एकट्या सरकारचा नाही आहे, तो राज्याचा प्रश्न आहे आणि राज्याच्या प्रश्नावर राजकारण करणं आणि तेही शेतकऱ्याच्या प्रश्नावर राजकारण करणं हे योग्य नाही. त्यामुळे कोणीच करू नये. विरोधी पक्षात असताना तुम्ही कर्जमाफीची मागणी करत होता, त्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार त्याला विरोध करत होतं. आता ते विरोधात आहेत, ते मागणी करताय, मात्र आपण कर्जमाफीचा निर्णय घेत नाही. नेमकं लॉजिक? पहिली गोष्ट, आमची मागणी नेमकी काय होती त्यावेळी ती आपण बघा, यांची मागणी काय ती आपण बघा आणि आम्ही कर्जमाफीला नाही म्हटलेलं नाही.
आम्ही अतिशय स्पष्टपणे म्हटलं आहे की हे जे 31 लाख लोक आहेत यांच्याकरता आम्ही योजना तयार करतो. सीएम साहेब, महत्वाची मागणी या सगळ्यामध्ये अशी की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा, 1.5 भाव मिळाला पाहिजे हमी भाव. तर त्याबाबत नेमकं सरकार काय करतं? स्वामीनाथन आयोगाच्या ज्या शिफारसी आहेत 1.5 भावाच्या, तो विषय जरी केंद्र सरकारच्या अखत्यारीत असला तरी देखील आपण जर त्याच्या मुळात गेलो तर ते लागू करून महाराष्ट्राला किती फायदा होईल याचे विचार आपण केला पाहिजे. याचं कारण महाराष्ट्राची उत्पादकता कमी आहे. स्वामीनाथन यांनी सांगितलं की वेटेड ॲव्हरेज काढून त्याच्या 50%. आता वेटेड ॲव्हरेजच्या 50% म्हणजे देशभरातली जी इनपुट कॉस्ट आहे, जी काही आपला उत्पादन खर्च आहे, त्या उत्पादन खर्चाचं ॲव्हरेज निघतं आणि त्याच्यावर आधारित किमती ठरतात. हमीभावही त्याच्यावर आधारित ठरतो. आता ज्यावेळेस आपली प्रॉडक्टिव्हिटी लो असते, उत्पादकता लो असते, त्यावेळी आपल्याला तो हमीभाव परवडत नाही, कारण आपली इनपुट कॉस्ट जास्ती होते, उत्पादन खर्च जास्ती असतो. एक उदाहरण द्यायचं झालं तर आपण कापसाच्या संदर्भात बघितलं तर आपलं जे काही ॲव्हरेज आहे ते 11 क्विंटलपासून 22 क्विंटलपर्यंत आहे आणि आपल्याला खर्च समजा त्याचा 35,000 रुपये आहे. गुजरातमध्ये 22 क्विंटलपासून 40 क्विंटलपर्यंत आहे आणि खर्च 42,000 रुपये. म्हणजे 7,000 रुपये खर्च वाढला, पण उत्पादकतेमुळे त्यांचं इन्कम दुप्पट झालं. त्यामुळे त्यांच्याकरता इनपुट कॉस्टच्या 50% पेक्षा जास्त त्यांना प्रॉफिट मिळतो आहे त्याच हमी भावामध्ये आणि आपल्याला तो मिळत नाही आहे. आणि म्हणून हा जो काही स्वामीनाथनांचा फॉर्म्युला हा महाराष्ट्राच्या फायद्याचा तेव्हाच होईल जेव्हा महाराष्ट्रामध्ये आपण उत्पादकता वाढवू. ही उत्पादकता वाढवण्याकरताच आता आमचा प्रयत्न आहे. उत्पादकता वाढवायची असेल तर पाणी शाश्वत दिलं पाहिजे, सिंचन दिलं पाहिजे, वीज दिली पाहिजे. या सगळ्या गोष्टी आता आम्ही सोलर फीडरची योजना आणली आहे, ज्यातनं शाश्वत वीज कशी देता येईल हा प्रयत्न आमचा चाललेला आहे. ड्रीप इरिगेशनची अतिशय ॲग्रेसिव्ह योजना आम्ही हातामध्ये आणली आहे. खरं म्हणजे गेल्या सरकारने ड्रीप इरिगेशनच्या संदर्भात जी सबसिडी ठेवली होती त्यांच्या 3 वर्षातली म्हणजे 5 वर्षातले 3 वर्ष सबसिडीच दिली नाही. ती सबसिडी देखील आमचं सरकार आल्यावर आम्ही दिली. आणि आता आमची नवीन योजना आम्ही आणलेली आहे, ज्यात जी काही आमची उन्नत शेतीची जी काही योजना आहे समृद्ध शेतकरी, या योजनेमध्ये सगळ्यात जास्त आम्ही ड्रीप इरिगेशनवर भर दिलेला आहे, कारण त्यातनं उत्पादकता वाढणार आहे, त्यातनं उत्पादन खर्च कमी होणार आहे. त्या संदर्भात तो केंद्र सरकारच्या अखत्यारीतला मुद्दा आहे. या काही महाराष्ट्रातल्या बँकात नाही, देशभरातल्या बँकांमध्ये मिळून 8,000 कोटी आहे. त्यातल्या महाराष्ट्रातल्या बँकांमध्ये 3-4 बँकांमध्ये काही पैसा आहे. त्यातली पुणे DCC असेल, नाशिक असेल, त्याच्यानंतर जळगाव असेल, याच्यामध्ये आहे. त्यानंतर केंद्र सरकार जे काही मार्ग आहे तो काढते आहे. पण हा क्वांटम आपल्याला जो क्रॉप लोन द्यावा लागतो त्यापेक्षा खूप कमी आहे. म्हणजे क्रॉप लोन आपल्याकडे हा, मी आधीच जसं सांगितलं की प्रश्न हा आहे की लिक्विडिटीचा क्रंच आहे त्यांच्याकडे, आणि म्हणून आता नॅशनलाइज बँकांनी हे बॉरोअर्स टेकओव्हर करावे आणि त्यांनी एजन्सी म्हणून या बँकांना वापरावं आणि यांच्या माध्यमातून लेंडिंग करावं, जेणेकरून इन्फ्रास्ट्रक्चर यांचं, माणसं यांची आणि कॅपिटल नॅशनलाइज किंवा कमर्शियल बँकांचा असा मार्ग काढायचा प्रयत्न आम्ही करतो. संपामुळे आज म्हणजे संप आज झालाय आणि मुंबईकरांना आज मिळालंय, परंतु हा संप जर सुरू राहिला तर उद्या परवा मुंबईकरांना प्रॉब्लेम होईल. म्हणजे दूध म्हणा, त्याच्या संदर्भात काही उपाययोजना, त्याच्या काही उपाययोजना आम्ही केलेल्या आहेत. पण त्याचसोबत हा संप फार काळ चालणं हे शेतकऱ्यांच्या हिताचं नाही. याच्यात सगळ्यात जास्त नुकसान हे शेतकऱ्यांचं होत आहे. कारण यावेळी थोडं पावसानेही साथ दिली, जलयुक्षावरची कामं झाली, त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन झालेलं आहे, दुष्काळातनं ते बाहेर आलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये आज जर त्यांचं दूध असेल, भाजीपाला असेल, या सगळ्या गोष्टी या जर मार्केटमध्ये येऊ शकल्या नाही तर त्याचं नुकसान शेतकऱ्याला होत आहे. आणि म्हणून ते होऊ नये म्हणून आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर याचा मार्ग निघाला पाहिजे. आज उद्याकडे चर्चा आहे का? आम्ही चर्चेची ओपन त्यांना ऑफर दिलेली आहे. आज स्वतः पांडुरंग फुंडकर साहेब त्यांच्याशी बोलले, सदाभाऊ खोत त्यांच्याशी बोललेले आहेत. आणि आमचा प्रयत्न आहे म्हणजे चर्चेकरता आमची दारं उघडी आहेत. सरकार कुठल्याही प्रकारे कुठला इगो घेऊन बसलेलं नाही. चर्चा निश्चित करू, मार्ग देखील काढण्याची सरकारची पूर्ण तयारी आहे. फक्त याच्यामध्ये शेतकऱ्याच्या हिताकरता
विचार झाला पाहिजे. मुंबईमध्ये दुधाची आज तरी नाही आहे. आज 8 दिवसापूर्वी त्यांच्याबरोबर चर्चा झाली होती, पण त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आम्ही चर्चा पुढे करणार नाही. असं आहे की त्या संदर्भात अतिशय स्पष्ट भूमिका मी मांडल्यानंतर आता जर शेतकऱ्यांना वेठीस धरलं जात असेल तर मला असं वाटतं की मग आपण शेतकऱ्यांकरता करतो आहोत की कुठल्या गोष्टीकरता करतो आहोत हा प्रश्न समोर येतो. मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून राज्य सरकार सोबत चर्चा झाली पाहिजे. तुमच्या बोलण्यात आलं का काही वेळा विरोधी पक्षांनी तुम्ही शेतकऱ्यांना चर्चेची जागा ओपन म्हणतात, पण तुमच्या सोबत राजू शेट्टी हे सत्तेमध्ये शिवसेना सोबत आहे, तुम्हाला साथ देत नाही, तुम्ही एकटे पडल्या वाटते पुढे त्यांची साथ मिळणं अपेक्षित होतं. नाही, एकटं वगैरे पडण्याचं काही कारण नाही आहे. राज्य सरकार चालवणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे. काही लोक ती जबाबदारी मान्य करत नसतील तरी देखील आम्हाला जर आमच्या जबाबदारीला पार पाडावंच लागेल, आम्ही ती पार पाडू. बतौर मुख्यमंत्री आपको क्या लगता है कि ये किसान आंदोलन कितने दिन चलेगा और हिंसा के पीछे स्पष्ट रूप से कौन है? देखिए, मूल रूप से किसानों का आंदोलन जो शुरू हुआ है, आज हमने देखा कि विशेष रूप से नगर जिला, पुणे जिले का कुछ भाग और नासिक जिले में ये प्रखरता से हुआ है. मराठवाड़ा के 1-2 गांवों में वो हुआ है, कुछ कृषि उत्पन्न बाजार समितियों में हुआ है और कुल मिलाकर वो पीसफुल रहा है. लेकिन कुछ जगह थोड़ा सा पत्थरबाजी भी हुई है. मैं ऐसा मानता हूं कि किसानों के नेता ऐसी पत्थरबाजी नहीं कर सकते. निश्चित रूप से कुछ राजनीतिक पार्टी के कार्यकर्ताओं ने इसकी आड़ में पत्थरबाजी करने का प्रयास किया है और जो राजनीतिक पार्टियां इससे पहले आंदोलन करके फेल हुई और उनके आंदोलन को किसानों ने कोई प्रतिसाद नहीं दिया, ऐसी कुछ राजनीतिक पार्टियां भी इसके पीछे ये कैसे ज़्यादा कॉम्प्लिकेट हो, ये कैसे और इसमें कॉन्फ्लिक्ट तैयार हो, इसका प्रयास कर रहे हैं. लेकिन हम लोग लगातार नेताओं से बातचीत करने की कोशिश कर रहे हैं और मुझे लगता है कि ये जो हड़ताल चल रही है इसका सबसे बड़ा नुकसान अगर किसी को हो रहा है तो किसानों को हो रहा है, क्योंकि किसानों का दूध है, किसानों की सब्जियां, उसको रोका जा रहा है. और मूल रूप से जब हम हड़ताल की बात करते हैं तो वॉलेंट्री होना चाहिए, लेकिन यहाँ पर किसान दूध देना चाहते हैं लेकिन उनकी दूध की गाड़ियों को रोका जा रहा है, उसके ऊपर हमले हो रहे हैं, या वो उनकी सब्जियों की गाड़ियों को रोका जा रहा है, उसके ऊपर हमले हो रहे हैं. मुझे लगता है कि ये किसानों के हित में नहीं हो रहा है. सरकार के दरवाजे पूरे तरीके से खुले हैं. हम लगातार बातचीत कर रहे हैं, हम आगे भी बातचीत करेंगे. हमने उनको बातचीत के लिए निमंत्रित किया है और मुझे लगता है कि अगर किसानों के हितैषी होंगे और किसानों के हित में काम करना चाह रहे होंगे तो निश्चित रूप से वो हमारे साथ बातचीत करके इसमें से मार्ग निकालेंगे. सरकार ने सारे विकल्प खुले रखे हुए हैं. सरकार किसी भी बात पर अड़ी हुई नहीं है. जितनी मांगे हैं वो सारी मांगों पर हम सकारात्मक है. तो मुझे लगता है कि इस प्रकार से हड़ताल को समाप्त कर दिया जाना चाहिए. शरद पवारांनी आंदोलन सुरू केलं, शरद पवारांनी आंदोलनाची भूमिका घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तरपणे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सुरुवातीलाच असं म्हटलं की काही दूध संघांनी दूध संकलित करणार नाही असं म्हटलं, मात्र त्यांनी भाव अधिक दिला पाहिजे. सगळ्यात मोठा गंभीर आणि महत्त्वाचा आरोप केला ते म्हणजे एक तर दुधाला योग्य हमीभाव देण्याची जबाबदारी संबंधित दूध संघाची आहे आणि या शेतकऱ्यांच्या संपाच्या आडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न करत आहे. हा एक सगळ्यात मोठा आरोप मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केला आहे. छोटासा ब्रेक घेऊयात, पाहत राहा एबीपी माझा.